त्यांची कोणती ती काय त्यांची नात का काय तिथं बोलते म्हणतात माझा बाप सगळ्यांचा बाप, माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे. हिला काही कळत नाही. अरे तुला सुद्धा पोरं कसे झाले प्रश्न आहे. आपल्या कन्याला समजवा, नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही. वसंत देशमुखांनी डॉक्टर सुजय विखे यांच्या मंचावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली. नगर जिल्ह्यातलं राजकारण तापलं. गाड्या जाळल्या गेल्या, थोरातांच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला आणि त्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली ती थोरातांचे भाचे असलेल्या सत्यजित तांबे यांची. ते म्हणाले, आज सुजय विखे यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्वात जुने, सगळ्यात जवळचे आणि तालुक्यातील सगळ्यात मूर्ख म्हणून ओळखले जाणारे वसंत देशमुख यांनी आमची बहीण डॉक्टर जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली ती त्यांची खरी संस्कृती आहे. याच वसंत देशमुखला आमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे अशा नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची. बाकी सविस्तर मी लवकरच बोलेन. त्यामुळेच प्रश्न तयार होतो, वसंत देशमुख यांचा आणि जयश्री यांचे आजोबा भाऊसाहेब थोरात यांचा काय वाद होता? भाऊसाहेब थोरात यांनी देशमुखांसोबत काय केलं होतं? देशमुख थोरात हे वैर कधीपासूनचं आहे आणि विखे कुटुंबाचा त्यांच्याशी काय संबंध? हेच सगळं मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगते. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी कस्तुरी आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. तर हे वैर समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात जावं लागेल. वर्ष होतं 1984चं. नगरच्या पट्ट्यात सहकार चळवळ रुजत होती. संगमनेर सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली आणि ही स्थापना करण्यात सर्वात मोठं योगदान दिलं ते माजी मंत्री आणि सहकार नेते BG खताळ पाटील यांनी. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, त्यांना सदस्य केलं, शेअर गोळा केले आणि हा सहकारी साखर कारखाना सुरू झाला. पण काहीच वर्षात BG खताळ यांचा कारखान्यावरील पगडा कमी होऊ लागला. नवं नेतृत्व उदयास येऊ लागलं आणि ते नेतृत्व होतं स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांचं. साहजिकच खताळ विरुद्ध थोरात हा संघर्ष सुरू झाला आणि या संघर्षात खताळांच्या बाजूने उभे होते वसंत देशमुख. पण काळानुसार खताळांचा प्रभाव कमी झाला आणि भाऊसाहेब थोरातांच्या हातात कारखान्याच्या सगळ्या दोऱ्या गेल्या. वर्ष होतं 1989चं. साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू होती. स्टेजवर विरोधी आणि सत्ताधारी दोघेही होते. भाऊसाहेब थोरात विरुद्ध खताळ हा गट तिथे होताच. वसंत देशमुखही होते. जानकी अण्णा काजळे हे अध्यक्ष होते. भाषणं सुरू झाली. एक एक करून सगळ्यांची भाषणं संपली. नंबर आला वसंत देशमुख यांचा. सवयीप्रमाणे देशमुखांची जीभ याही भाषणात घसरली आणि त्यांनी थोरातांवर स्टेजवरच टीका सुरू केली. यानंतर थोरातांचे कार्यकर्ते भडकले. जानकी अण्णा काजळेंनी वसंत देशमुखांना स्टेजवरच मारहाण केली. कार्यकर्त्यांच्या तावडीतही देशमुख सापडले. पण एवढं होऊनही वसंत देशमुखांनी विरोध सोडला नाही. त्यानंतर जिल्ह्यात विखेंचा उदय झाला. साहजिकच थोरातांचे सगळे विरोधी विखेंकडे गेले. त्यात वसंत देशमुखही होते. देशमुखांनी आधी बाळासाहेब विखेंसाठी, नंतर राधाकृष्ण विखेंसाठी आणि आता सुजय विखेंसाठी काम केलं. थोरात विरोधी गटातील प्रमुख चेहरा हे देशमुख राहिले, पण वाद सोबत घेऊनच ते फिरले. त्यानंतर 2009चं वर्ष. ठिकाण संगमनेरचं स्वागत मंगल कार्यालय. साखर कारखान्याची वार्षिक सभा. अध्यक्ष होते बाळासाहेब थोरातांचे व्याही असलेले डॉक्टर सुधीर तांबे. तिथेही वसंत देशमुख हजर होते. नियमाप्रमाणे माईक देशमुखांच्या हातात आला आणि इथंही देशमुखांना भावनांना आवर घालता आला नाही आणि त्यांनी तिथंही खताळ विरुद्ध थोरात संघर्ष उकरून काढला. त्यानंतर पुन्हा मागचंच पुढे आलं. थोरातांचे कार्यकर्ते भडकले आणि वसंत देशमुखांच्या अंगावर कपडेही ठेवले नाहीत. आणि आता 2024 सुजय विखेंची सभा. ठिकाण धांदरफळ. वसंत देशमुख यांचंच गाव. आपल्या गावातील नेता म्हणून या सभेचं अध्यक्षपदही वसंत देशमुख यांनाच देण्यात आलं. खरं म्हणजे BG खताळही याच गावचे. त्यामुळे माईक हातात येताच देशमुखांना जुने दिवस आठवले आणि त्यांनी 3 दशकांपूर्वीचं वैर पुन्हा उकरून काढलं. जयश्री देशमुख यांच्यावर टीका केली. एकूणच काय तर वसंत देशमुख आणि वाद हे सोबतच फिरत होते. या आधीचा इतिहासही तेच सांगतो. जिथं जिथं संधी मिळाली तिथं तिथं वसंत देशमुखांनी आपलं वैर काढलं आणि त्याचीच पुनरावृत्ती कालच्या प्रसंगातही दिसली. संगमनेर पेटलं. थोरात विखे संघर्ष ऐन विधानसभा निवडणुकीआधी ज्वालामुखीत बदलला गेला. आता याचा भडका किती होतो, कुणाकुणाला आपल्या आवाक्यात घेतो आणि निवडणूक निकालात काय उतरतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.